अनंत कोटी ब्रह्मांड नायक दाता दर्शकों नमस्कार। आज मैं मलाड पश्चिम मनोरी गगनानंद जी महाराज आश्रम में मौजूद हूं और हर साल चैत नवरात्र में यहां पे उत्सव मनाया जाता है। और चैत नवरात्र के उत्सव पे सबसे बड़ी बात है कि एक कुछ ही दिनों बाद रामनवमी का उत्सव है और आज के दिन स्वामी गगनानंद जी महाराज का प्रतिमा का स्थापना है। इस अवसर पर हमारे साथ में एक शिक्षक हैं कांदीवली शादी नगर के। आइए बात करते हैं कि पहले अपना परिचय दीजिए और यहाँ पे बच्चे आए हुए हैं स्कूल के, तो किसने आपको आमंत्रित किया है, वो बच्चे यहाँ पर आए हैं तो क्या करने वाले हैं? मी मदन चव्हाण, सह्याद्रीनगर एन.डी. पाटील विद्यालय या स्कूल कमिटीचा सदस्य असून माथाडी कामगारांची एक मोठी वसाहत आहे आपल्या इथे आणि त्या वसाहतीमध्ये
बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने आणि लक्ष्मीबाई पाटील या दाम्पत्याने या उभ्या महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो मुलांना शिक्षणाची सोय करून दिली. आणि त्याचप्रमाणे या बहुजन समाजासाठी जर कोणतीही संस्था असावी तर रयत शिक्षण संस्था ही आपल्या बहुजन समाजासाठी चांगली आहे आणि त्या संस्थेचं आपल्याला स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. या ध्येयानुसार आम्ही गेली 32 वर्ष ND पाटील विद्यालय सह्याद्रीनगर येथे मुलांना विविध उपक्रम आणि त्याचबरोबर विविध अशा सोयी देऊन मुलांचं शिक्षणाची सोय केलेली आहे. आज त्या ठिकाणी मुलांना आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुलांना इतर शिक्षण दिलेलं आहे. उच्च शिक्षण असेल, स्पीकिंग इंग्लिश असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा इतर स्कॉलरशिप असेल, प्रत्येक याच्यामध्ये आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी फार यशस्वी होतात आणि आमचा स्टाफ वगैरे व्यवस्थित आहे. आणि आमच्या या श्रमातून, या सर्वांच्या श्रमातून हे विद्यालय आज नावलौकिकास आलेलं आहे. आणि त्या नावलौकिकाच्याच गोष्टीवरती आज आम्ही जो उपक्रम तिथे सुरू केला मल्लखांब आणि इतर उपक्रमाबरोबर याची एक सगळीकडे वाहवा झाली. आणि त्याच माध्यमातून संपतराव भोसले आणि ज्ञानदेव देसाई यांनी आम्हाला या गगनानंद महाराजांच्या मूर्तीची स्थापना होते आणि या कार्यक्रमासाठी बरेच वेळा त्यांनी आम्हाला विनंती केली होती की तुम्ही या ठिकाणी या, कोणत्या तरी कार्यक्रमाला या. तो आज एक सुवर्ण क्षण आलेला आहे आणि त्या सुवर्ण क्षणाचा आम्ही आनंद लुटतो आहे. आणि खरोखर या मठात आल्यानंतर आमच्या मुलांनी जे नामस्मरण केलं खूप छान वाटलं. आणि या मठामध्ये जी व्यवस्था आहे किंवा जे अध्यात्माचं अंग आहे ते खूप अतिशय आम्हाला भावलं. कारण इथे एक आल्यानंतर स्फूर्ती आली. आमची मुलं खूप खुश झाली एकदम आणि त्यांच्या सहकार्यामुळं या संपतराव भोसले आणि ज्ञानदेव देसाई यांनी आम्हाला इथं निमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि असेच वर्षभर कार्यक्रम व्हावेत आणि अध्यात्मातून मुलांनासुद्धा काहीतरी शिकण्यासाठी मिळावं ही अपेक्षा करून या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. आणि आमच्या विद्यालयातील जे माझे सर्व सहकारी आहेत, सर्व शिक्षक आहेत किंवा आमची स्कूल कमिटी आहे, सर्व सहकार्य करतात आणि या विद्यालयाचा लौकिक वाढवतात. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानून आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याची संधी दिली त्याबद्दल या आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. आणि चॅनलवाल्यांनी मला ही संधी दिली. ॲक्च्युली हा आमचा कार्यक्रम वेगळा होता, पण त्यांनी स्वतःहून हे केलं की आमच्या मुलांची शिस्त पाहिली त्यांनी आणि ती शिस्त त्यांना आवडली. तर त्यांचेही धन्यवाद. कारण असंच या चॅनलवरून जर आम्हाला संधी मिळाली तर अजूनही आम्ही आमचे उपक्रम दाखवू शकतो. आज आमचा 6 तारखेला रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता पालक मेळावा आहे. त्या पालक मेळाव्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे आणि त्या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची सोय केलेली आहे ते आपणास पाहायला मिळेल. तरी सर्वांना या माध्यमातून मी निमंत्रण देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद. ओके.
काय गगनानंदाच्या नावानं गगनानंदाच्या नावानं गगनानंदाच्या नावानं शंकराच्या नावानं दत्तगुरूच्या नावानं एकीरा देवाच्या नावानं एकारा देवाच्या नावानं अंधेरी देवाच्या नावानं देवी आईच्या नावानं सांग बरं, सांग बरं. सांग बरं, सांगायचं मला. सांग बरं. एक कोट, एक कोट, एक कोट. आनंदाचा. आई माऊलीचा. माते की गणपती बाप्पा